11 वाजले, रमेशजी अजून आले नाहीत. ते लवकरच येतील. किती वेळ मलाही सुपरस्टार बनायचंय, पण इथे कोणी भावच देत नाहीये. येणार हनी, आपली वेळ पण येणार. अरे तुम्हाला स्टार व्हायचं पडलंय, इथे आपण सुपरस्टारला वाचवायला आलोय, हे विसरू नका. हो, पोपट बरोबर बोलतोय. लक्ष ठेवा, ते किडनॅपर्स इथेच कुठेतरी असतील. एक सेल्फी सर. या सर, तुमचीच वाट पाहत होतो. थँक्यू रे. तुम्ही आल्याने आमच्या मॉलची शान वाढली. रिबिन कुठे आहे रे? इथे सर. सर, एक डान्स स्टेप प्लीज. जरूर, फॅन साठी तर काहीही. सर काय करताय? रिबिन कापा ना सर. अरे कापतो रे. मी तुमचा लई मोठा फॅन आहे सर, तुम्हाला काय चेक करणार. पुष्पेंद्र, तू तुझं काम कर रे. वय वय जा. वाव, काय मॉल आहे. किती सुंदर मॉल आहे. मॉल मध्ये किती मज्जा येते ना. आपण इथं मजा मारायला नाही आलोय, किडनॅपर्स वर नजर ठेव. अरे फटाके किडनॅपिंग नंतर फोडूया. अरे फटाके फोडल्याने मॉल मध्ये गोंधळ माजेल, आपण त्याचाच फायदा घेऊन किडनॅप करायचं बरं का. काय आयडिया. काय केलंस हे मॉलमध्ये बॉम्ब आहे. अरे बॉम्ब ब्लास्ट झाला रे पुष्पेंद्र. ही नाचायची नाही, लपायची वेळ आहे. कळलं काय? रमेशजी तुम्ही लपा, तो किडनॅपर इथेच कुठेतरी असेल, आम्ही त्याला शोधतो. दादूस तू जाऊन रमेशजींना सांभाळ, हे 100% किडनॅपर्सच काम आहे. ते इथेच आहेत, शोधा. यांना कुठेतरी पाहिलंय. कुठे पाहिलंय बरं? अरे तुम्ही तेच आहात ना जे काल डान्सर बनून किडनॅपिंग करायला आला होता. सुपारी. चांगलं केलं, वाईट काम सोडून मेहनतीचं काम करताय. शाबास. हा तर गाढवच होता विडा. चल उचलूया रमेश खन्नाला. तो पहा रमेश खन्ना. सरळ सरळ चल. नाहीतर ठोसा मारून पकडून घेऊन जाऊ. सोडून दे रे मला, सोडून दे. मी काय म्हणतो, याला बेशुद्ध करून घेऊन जाऊया. अरे चेंगरून टाकलं रे. भाऊराया, ते किडनॅपर सारखे दिसतायत. मलाही तेच वाटतंय. लपून छपून चालतोय, पकडा त्याला. किडनॅपर तुला सोडणार नाही. हे तर इन्स्पेक्टर पांडा आहेत. बिन पाण्याची धुलाई केली रे. अरे मी तर किडनॅपर्स पकडण्यासाठी वेश बदलून आलो होतो. आता त्यांना पकडायची गरज नाहीये, कारण ते सुधारलेत. पण तुला कसं ठाऊक? इथेच सफाई कामगारांची नोकरी करतात बिचारे. काय? हो ते बघा. अरे वाचवा रे. पकडा त्यांना. हे लोक तर पार्किंग मध्ये चालले, चला लवकर. विडा कार काढ लवकर. सुपारी, आपल्या कारच्या पुढे दुसऱ्याने कार लावलेली आहे. अरे मूर्खा, इतक्या आत कार पार्क करायची काय गरज होती? दांडू काढून. अरे दांडू काढून कोणी पार्क करते का कार? मी तर मोकळी जागा पाहून पार्क केली होती. ते लोक आलेत. ते पहा, पकडा.
ही गाडी तुमची आहे? हो. चावी मला हवी आहे. विडा, चल लवकर. अरे वाचवा रे. अरे विडा, चल लवकर चल. ती पहा पांडा साहेबांची गाडी, चला. आज तुम्ही वाचणार नाही. बनी लवकर कर, ते पळून जाताय. तू घाबरू नकोस, आपण त्यांना पकडणारच. ए थांबा. ए थांबे. अरे कुठल्या भाषेत सांगून थांबाल रे? वाचवा. अरे वाचवा रे. अरे वळव, वळव की. अरे अरे यार, हे तर मागेच लागलेत. रमेश आमच्या ताब्यात आहे. वाचवा वाचवा, मला वाचवा रे. पण त्याची माणसं आमचा पाठलाग करताय. हा, तुम्ही सरळ येत राहा, मी तुम्हाला दिसेनच. बॉस इथे रस्त्यावरच आहेत. अरे हे रमेश खन्ना तर पडले. मंगल इथे कसं काय? तो तर वाटोळा केलास. माझं डोकं अजूनही गरगरताय. माझ्या नवीन कारची वाट लावलीस. मांजरीच्या बोक्यानो, नीट पाहून चालवता येत नाही का? नव्या कारची वाट लावलीस. तुम्ही इथे काय करताय? परीक्षेला चाललो होतो. अरे माझ्या घरी चाललो होतो. तुमच्यामुळे ते लोक रमेश सरांना किडनॅप करून घेऊन गेले. नाही घेऊन गेले रे. मी तर डस्टबिन मध्ये. उघड पुष्पेंद्र, उघड रे. रमेशजी, तुम्ही इथे कसं काय? अरे मी पडलो रे. मला घरी घेऊन चला, मला आंघोळ करायची, नाहीतर या वासाने मरून जाईन रे. हा पुन्हा वाचला. या वासापासून कसा वाचू रे? सडक्या सांबरचा वास येतोय रे. आय हेट सांबर पुष्पेंद्र. सोया सॉस आहे, नीट वास घ्या. हा तर सडक्या चायनीजचा वास आहे. खरंच रे, तू तर पब्लिक आहेस, सगळं ठाऊक असतं रे. तुम्हाला सर्वांना एक गोष्ट खटकली नाही का? कोणती गोष्ट बनी? एक्स्टॉर्शन साठी एकही कॉल नाही आला. अरे एक्स्टॉर्शन नाही, रॅन्सम. आधी किडनॅप करतात, मग पैसे मागतात. पण कुणाकडे? रमेशजींचं तर कुणीच नाहीये. कुणाकडे पैसे मागतील? हे प्रकरण पैशांचं नाही, काहीतरी वेगळंच आहे. प्रत्येक शूटिंग मध्ये गडबड होतीये. कोणाला तरी हवंय की रमेशजींनी शूटिंगच करू नये. कोण? बहुतेक मला ठाऊक आहे कोण ते. फक्त उद्या शूटिंग वर खात्री करून सांगेन कोण आहे ते.
ऍक्शन. छोट्या, माझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे, बँक बॅलन्स आहे. आई पण माझ्याकडेच आहे रे. तुझ्याकडे काय आहे? माझ्याकडे माझी तत्व आहे. अरे तत्वाला फोडणी घालून काय लोणचं घालशील का रे? बायका, मुलं, मित्र, परिवार सगळे माझ्याकडेच आहेत रे. आज खुश तर खूप असशील तू की तुझा भाऊ आज एक भिकाऱ्यासारखा तुझ्या समोर उभा आहे. खुश तर खूप आहे मी पुष्पेंद्र. मला नाचावंसं वाटतंय रे. ओ ओ ओ ओ ए हे हे. गप्प बाईस. ए हे ओ. अरे फटक्या बाटलीच्या झाकणा, आज नंतर हे सगळं माझं असेल. अरे अरे, कॅमेऱ्याच्या समोर येण्याची संधी अखेर मिळाली. हो ना, आता आपण दाखवू मंगल सरांना आपल्या ऍक्टिंगची झलक. ओ. घेऊन जा याला. बॉस, याला अशा ठिकाणी घेऊन जाऊ की लोकांनी आकाश पाताळ एक केलं तरी शोधू नाही शकणार. मी काय म्हणतो, आम्ही तुमच्यासाठी जीवही देऊ शकतो. ओय, कटकट. अरे जीव तर मी घेईन तुझा. तुम्हाला डायलॉग बोलायला कोणी सांगितलं? अरे ऍक्टर डायलॉग नाही बोलणार तर काय चहाचं दुकान चालवणार? अरे अक्रोडाच्या टरफला ना ओव्हर ऍक्टिंग बंद करा आणि जे करायला आला आहात ते करा. रेडी सर. मंगलजी, तुमच्या डायलॉग पासून घेऊया. ऍक्शन. घेऊन जा याला. अरे असं नको करूस छोट्या. तू गाडी घे रे, बंगला घे रे, बँक बॅलन्स पण घे रे, पण आई तर मी तुला नाही देणार रे. मला आई सुद्धा हवी आहे. नाही आपली आई मला दे दादा. नाही. घेऊन जा याला. छोट्या, सोड रे मला, सोड रे, सोड रे मला. कट. ओ सुपर, एक्सलंट, मार्वल शॉट. आता क्लोजअप घेऊया आपण. रमेश सरांना परत आणा. होय, कुठे निघून गेलेत ते? बोलवा त्यांना. सर, रमेशजी आणि दोन्ही ऍक्टर्स गायब आहेत. ते तर किडनॅपर्स होते, शोधा त्यांना. अरे तिकडे कुठे घेऊन जाताय? शूटिंग तर तिकडे सुरू आहे रे. सोडा रे मला. माझा मित्र, माझा भाऊ मला वाचवायला आला रे, पण आई मी तुला नाही देणार रे. हो, आता खुश हो, नाच दुसऱ्या स्टाईल मध्ये. हा हा हो हो. बांधा. हे काय केलंस रे? धोका. हो, मीच दिलाय धोका. गप्प बाईस भिकारड्या. घेऊन जा याला. हा बोगदा 2 किलोमीटर दूर निघेल. तिथूनच त्याला थेट हवेलीवर घेऊन जायचा. तुला तर मी भावासारखं समजत होतो. जेऊ घातलं होतं तुला, तू तर शत्रू निघालास रे. हो, जेव्हा शत्रूही जे नाही करणार, मित्राने ते काम केला. आता मी बनणार हिरो. माझी वेळ आली आहे. ओय, माझ्या फिल्मचा क्लायमॅक्स तर बाकी आहे. माझी फिल्म लटकेल रे. शोधा रमेशजींना, कुणी शोधा. जा लवकर. भावराया, तू चड्डी बनियन गँगला पकडलंस. अरे हे ज्युनियर आर्टिस्ट आहेत, यांना कुणीतरी बांधून ठेवलं होतं. कोणी? त्यांनीच, जे गुंड यांच्या जागी सीन मध्ये होते. म्हणजे ते दोघं खरे गुंड होते आणि रमेशजींना किडनॅप करून घेऊन गेले. कळलं काय? तुम्ही कुठे होता? मी रमेशजींना शोधत होतो. नाही सापडले. ते तर किडनॅप झाले. काय? ते माझ्या मोठ्या भावासारखे होते. पोलिसांना बोलवा, आर्मी बोलवा. 18 पाट्यानो, काहीतरी करा. डोंट वरी, आम्ही रमेशजींना शोधून काढू. शाबाश माझ्या खेळण्यातल्या वाघा. शोधा. अरे माझ्या फिल्मचं काय होणार? हिरोज गायब झाला. आता कोणास ठाऊक ते कधी सापडतील, मिळतील तरी की नाही. तुम्ही मला हिरो म्हणून का नाही घेत? तुम्हाला पण फिल्म तर मला पुन्हा शूट करावी लागेल ना. अरे भिकारड्या,
तुझ्या पहिल्या फिल्मचं डब्यात जाण्यापेक्षा चांगलं आहे रिशूट करणार. अरे हो सर, हे तर तुम्ही बरोबर बोललात. होय, तुम्ही सुद्धा खरोखरच हिरो सारखे दिसता. अगदी टच. एक मस्त सीन पासून सुरुवात करूया तुमची. ओके. सीन तर लिहिला नाहीये, तुम्ही इम्प्रोवाइज कराल ना? ओके. ओय, फुल लाईट्स होय, कॅमेरा होय, ऍक्शन हो. दिसतेस तू छान कलकत्ता पान, माझं मिठाईचं दुकान. मी तुझी टेस्ट करतो, तुला रोज रिक्वेस्ट करतो, तुझ्या फादरचा रिस्पेक्ट करतो. ओय होय 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 होय. ओह, काय डायनॅमिक ऍक्टिंग आहे, काय केमिस्ट्री आहे. मला माझा हिरो मिळाला रे. मंगलजी, अहो तुम्ही बसा, मी पुढच्या शॉटची तयारी करून मग तुम्हाला बोलवतो. आहा. हेच तर हवं होतं. विचित्र माणूस आहे हा. आता मोठा भाऊ म्हणत होता आणि आता मोठ्या भावाच्या फिल्म मध्ये मोठ्या भावालाच दूर करून हिरो बनला. हो, मला या मंगलवर पहिल्यापासूनच संशय होता. आता खात्री पटतीये, यानेच रमेशजींना काहीतरी केलंय. सर, लाईट चाललाय, सनसेटचा शॉट आहे, सनराईज ला घेऊन टाकूया. आता पॅकअप करूया. ओय, पॅकअप. ओके, उद्या सकाळी येतो. चला याच्या मागे. आहा. 1 महिना त्या रमेशला कैद करून ठेवणार, तर 8-10 फिल्म तर हिरो म्हणून साईन करूनच घेईन. हा सरळ रमेश सरांकडेच जाणार. तुला एवढी खात्री कशी की हाच किडनॅपर आहे? आपल्या मोठ्या भावासारखा मित्र किडनॅप झाल्यावरही शूटिंग करतो हा. सुपारी आणि विड्याच्या कारला यानेच पळण्याची संधी दिली होती. मला पूर्ण खात्री आहे की किडनॅपही यानेच करवलंय. चला लवकर याच्या मागे, रमेशजींना वाचवायचंय. पुष्पेंद्र, 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 पुष्पेंद्र. बांधून ठेव याला, नाहीतर नाचून नाचून डोकं पिकवेल हा आपलं. अरे पुष्पेंद्र, तू हे योग्य नाही केलंस रे. अरे काय पुष्पेंद्र, पुष्पेंद्र, तो पुष्पेंद्र, तुझं सगळं खानदान पुष्पेंद्र. अरे याच्या तोंडावर कपडा बांधा. काय रे, सगळ्या रस्त्याभर पुष्पेंद्र म्हणून डोकं फिरवलंय. आता असं वाटू लागलंय मीच पुष्पेंद्र आहे म्हणून. गप्प बसा बेडकाच्या अंड्यानो. सुपरस्टार आहे, इज्जतीने बोला. आणि इज्जत मध्ये सोडून द्या. तुम्ही इथे कसे पोहोचले? तुझा पाठलाग करत करत. कळलं काय? नाही, मला नाही कळलं. रमेशजींना गुंडांनी पळवलं, आपण मंगलजींचा पाठलाग केला, तरी आपण रमेशजींपर्यंत कसे काय पोहोचलो? कारण प्लॅनचा मास्टर माइंड हा मंगलच आहे. पार्किंग मध्ये याने सुपारी आणि विडाला वाचवलं, तेव्हाच मला संशय आला होता. आणि आज किल्ल्यावर खात्री देखील पटली. कोबीच्या भाजीचा पापुद्रा इथवर तर आलास, पण जिवंत परत नाही जाणार. पकडा त्यांना. अरे पकडा, डोकं फिरवलं यांनी माझं. मनी जाम. अरे डान्स कशा पायी करतो रे? ओय, मोहरीचं तेल कशा पायी लावतो रे? अरे खजुराच्या बियाणं मंगलला हात लावला तर कुस करून टाकेन. आधी स्वतःचे दोन्ही हात आपापसात जोडून तर दाखव. गप्प बसा. माझी चेष्टा करताय, आता दाखवतो. तू काय दाखवणार रे? आम्हीच दाखवतो तुला. वाचवा. तुला तुझ्या स्टाईलने मारतो की नाही बघ. ए भिकारड्यानो, मला वाचवा. आता इन्स्पेक्टर पांडाई तुला बघून घेतील. मी त्यांना फोन केला आहे, ते येतच असतील. कळलं काय?
टक्कर सगळ्यांना. कुठे घेऊन चालला आहेस रे माझी तर वाट लावून टाकली रे. सोडा रे मला. पुष्पेंद्र 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 पुष्पेंद्र. काय झालं सर, काय झालं? काही नाही रे, तोंड बांधलं होतं तेव्हा आतमध्ये खूप सगळे पुष्पेंद्र जमा झाले होते. निघाले पुष्पेंद्र, निघाले रे. अरे छोट्या भावासारखं मानलं होतं तुला, तू हा असा वागलास. मैत्रीला बदनाम केलंयस, तू बदनाम केलंयस रे. मग मी तरी काय करणार? सगळे फिल्म प्रोड्युसर्स तुम्हालाच हिरो म्हणून घेतात. किती दिवस विलन म्हणून काम करू? मी विचार केला तुम्हाला किडनॅप करवतो, काही फिल्म साइन करून सुरू होतील, मग तुम्हाला सोडून देईन. मला तुम्हाला कोणतीही हानी पोहोचवण्याचा उद्देश नव्हता. इश, म्हणून काय कायदा हातात घ्यायचा का? मला हिरो का व्हायचंय? विलनची किंमत तर हिरो पेक्षा जास्त असते. हो ना, जरा विचार करा, जर विलनच नसते तर हिरोला हिरो बनण्याची संधीच नसती मिळाली. हे तर बरोबर आहे. हो, हा. प्रत्येक मोठे हिरो समोर विलन तर तुम्हीच असता, कळलं काय? माझे तर सगळे मित्र तुमचे फॅन आहेत. हिरोकडे जे काही असतं, बंगला, गाडी, सन्मान सगळं आहे ना तुमच्याकडे. मंगल सर, प्रत्येक व्यक्तीची आपली वेगळी ओळख असते. जग तुम्हाला विलनच्या रोल मध्ये पसंत करतं. प्रत्येक जण हिरो होईल हे अजिबात गरजेचं नाही ना. तू अगदी बरोबर बोलतोयस. खूप मोठी चूक केली मी. आहा. पण आता तुम्ही जेलमध्ये जाणार आणि सगळं बरबाद होणार. रमेश सर, यांना यांच्या चुकीची जाणीव झालीये. प्लीज यांना माफ करा ना. हो सर, एकदम माफ करा ना. यांचं आयुष्य बर्बाद होईल. तुम्ही यांना वाचवू शकता सर. मंगलला सोडून द्या रे. खूप स्ट्रगल करून याने हे सगळं कमावलं आहे. तुम्ही मला माफ करताय. हो रे, नाहीतर तुझं करिअर संपून जाईल रे. तुम्ही खरंच सुपरस्टार आहात, फिल्म्स मध्येही आणि रिअल लाईफ मध्येही. थँक्यू मुलांनो. रमेशजीने तुमच्या सांगण्यावरूनच मला माफ केलाय. थँक्यू. तू सुधारलास आणि मला या चौघांसारखे मित्र मिळाले. मला आणखी काय हवं रे? लेट्स डान्स एव्हरीबडी. आता तरी माझ्या फिल्मचं शूटिंग पूर्ण करणार ना. आम्ही दोघे मिळून शूटिंग पूर्ण करू रे.